तुमची सहमती आहे म्हणून करणार आहे, म्हणून हे मुद्दा आता गरजेचा आहे. ना घोषणा देऊ नका ना काहीच नाही. त्यांचं म्हणणं आहे आम्ही त्याच्यावर ठाम आहे. आता मुख्यमंत्री उद्या अधिवेशनात विधान भवनात आपलं उपोषण सोडताना जे ठरलं होतं त्या कागदावर उद्या उत्तर देणार आहे आणि ते रेकॉर्डला राहणार आहे. हे मी तुम्हाला सांगत नाही, कायदा पण सांगतो, घटना पण सांगते आणि तज्ञ पण सांगतात आणि शासन प्रशासन सुद्धा सांगते. अधिवेशनातला कायदे मंडळातला विधान मंडळातला घेतलेला विषय हे रेकॉर्डला राहतो. मराठा आरक्षणावर ते उद्या याच्यावरती उत्तर देणार आहे. आपण त्यांना वेळ दिलेली 24 डिसेंबर. 24 डिसेंबर तोपर्यंत आपण एकही इंच मागे सरकणार नाही किंवा आपण त्याच्यात बदलही केलेले नाहीत आणि करणार सुद्धा नाही. ही एक चर्चा भाषण ऐकलं तुम्ही निघून गेले मी निघून गेलो असं नाही. या मुद्द्यावरच चर्चा करायची, बाकीच्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही. याच्यावरती खास चर्चा करायची, म्हणून याच्यावर आपल्याला 10 मिनिटं घालायची. मी सांगतोय ते ऐकून घ्या, त्यानंतर तुम्ही चर्चा सांगा. आपलं जे उपोषण करताना ठरलेलं आहे त्यावरती उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून ते आत्ताही त्यावर ठाम आहेत. 24 डिसेंबर पर्यंत देण्यासाठी ठाम आहेत असे मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांचा निरोप त्यांनी मोगा दिला. 1 आता 2 टाळ्या वाजासारखं काही नाही. आरक्षणात दिलं का टाळ्या वाजता दिल्यावर टाळ्या वाजून त्यांना उचलून डोक्यात घेऊ. आपल्याला काय करायचंय, त्यांना घेऊन नाचू गडीभर बर का. काय त्याने का लय दिलं काय असं आरक्षण दिलं म्हणजे आपलं तर आपल्याला दिलं, ताणून ताणून दिलं, पूर्ण रक्त जाळीले मराठीचं मग दिलं. त्याने का मागितलं लगेच दिलं काय, मग तर त्या तोंड नाच फिरला असतो. असं इथं चालता येणं पार बारगडात धरून चालायची येळ आली. त्यांनी सांगितलं आम्ही त्याच्यावरती ठाम आहेत. दुसरा मुद्दा, उद्या मुख्यमंत्री स्वतः त्याच्यावर निवेदन देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत उत्तर देणार आहे. मला असं वाटतं ते तुम्हाला सांगतो. आंदोलनाची दिशा ही जर आपण वेट आणि व्याजच्या भूमिकेत जर फुली तर म्हणतोय, त्याच्यावर तुमचं मत सांगा आधी माझं आहे. कारण आपलं नेमकं काय ठरलंय हे त्यांना कळणार नाही आणि आपण काय करणार आहेत हे कळणार नाहीत. गनिमी कावा. आपण जर आजच जाहीर केलं, आजच करायचं होतं, आणखीन बी तुम्ही करा म्हणलं करतो, टेन्शन नका घेऊ. ऐका हा, तरी तुमची मत घेणार हे आधी माझं पूर्ण ऐकून घ्या. तर ते म्हणतील तुम्ही आधीच दिशा ठरवली, मग तुम्ही आधीच दिशा ठरवून बसले. म्हणजे माग काय झालं होतं ते सांगतो. आपण देत होतो 4 दिवस, ते म्हणायचे 30 दिवस, असा गोळ चालला 8 दिवस. समजून घ्या. तुमच्याशी गद्दारी करणार नाही, तुम्हाला सांगतो. तुमच्या विचाराशिवाय पुढे जाणार नाही मी. तुमच्याशी कधी खरं बोलणार. ही भूमिका तुम्हाला मान्य असेल, आता मी सांगतोय ती तरच मान्य नाही. तुम्ही म्हणले सुरू की सुरू. समजून घ्या. फक्त सांगणं कर्तव्य, समजून घेणं कर्तव्य. कोणाला तरी वाटतंय मराठ्यांना पैसा आलं पाहिजे आणि आता मात्र मराठ्याला अपयश नाही होती. ही लढाई माझे मायबाप मराठे इथं जे जमले होते ना करोडोच्या संख्येनं, ते बिना पाण्याचं 17 घंटे वापस गेलेले तर ते श्रेय वाया नाही जाऊ द्यायचं. आपल्याला नाही जाऊ द्यायचं. इथून उपाशी गेले, काहीला पाणी मिळालं, काहीला अन्न नाही मिळालं. नुसतं बधीर सारखं वागून नाही चालणार. मला आले गेले मराठीनं. आता काय मी मोठा झालो लहान झाला, काय मोठा झाला रे. तुझे मायबाप इथून उपाशी गेले पाण्यावर, ते श्रेय वाया जाऊन देऊन जमणार नाही. बलिदान सुद्धा वाया जाऊन देऊन जमणार नाही. सगळी लढाई फक्त बुद्धीनं, युक्तीनं, ताकदीनं सुद्धा लढायची, पण जिंकायची सुद्धा. आता ते करणार आहे उद्या उत्तर साधं. मग आता पुढचं डिसेंबर आणखी बरं लांब आहे. आणि त्याला काय आज जर ठरलं समजा आपण 24 डिसेंबरला जी घोषणा होईल त्याच्यात मराठी तयार,
तरी एकूण एकच झालं, फक्त तेच सांगायचं झालं रे तयारी चलो. आज म्हणलं की ते परत म्हणते तुम्ही आधीच घोषणा करून बसला, आम्हाला उद्या सांगायचं होतं. म्हणजे काय, अगोदर आपण दिले 4 दिवस, ते म्हणत होते 30 दिवस, आणि त्यांचा डाव आपल्यावर असा होता की मी तुम्हाला सांगतो 4 दिवसात कायदा पारित होता असं माझं म्हणणं होतं. त्यांचं म्हणणं होतं होणार नाही, 1 महिन्याचा वेळ द्या. जर मी दिला नसता, मी म्हणजे मराठा समाज, मी पण नाही आम्हाला, मीच काही काही आपल्यातले नमुने टाकी देत, आता नाही टाकी, समजा ते बी हुशार झाले, त्यांना कप खालून देत, त्याच्यामुळे त्यांनी टाकायचं बंद केलं. हा ते म्हणजे तू लय शहाणा आहे काय म्हणतो रे, मग मी पाना म्हणजे ते आमचा सगळा एकटाच काय मी रे, ते बघतो एखाद बार दुकान चालू करायला, मराठी दुकान सुरू होऊ दे आता. अगं वा वा वा, एवढ्या लोक कुलप लावलेत मराठी दुकानच बंद पडली. त्यांचं म्हणणं होतं 1 महिना द्या, आपण नाही म्हणलो. मग त्यांचा डाव होता आता आंतरवालीला जायचं. आवाज येतो सगळ्याला, आंतरवालीला जायचं आणि सरळ सांगून टाकायचं. आम्ही म्हणत होतो महिना द्या, तुम्ही 4 दिवस दिले, कायदा पारित केला, हवा घेऊ कायदा. आता ते उडाला, आम्ही काय करावं, तुमचा माणूस ऐकतच नव्हता. म्हणजे खापर ठोकायचं, मराठ्यांच्या डोक्यावर पडायचं. बघा काय डाव होता तो लक्षात आला. लक्षात आला का आपण सांगून टाकलं. त्यांना जवळ तर काही सांगितलं नाही. 4 दिवस जो आलो आणि त्यांनी चर्चा सुरू केली. 4 दिवस द्या, 30 दिवस. आपण म्हणत 4 दिवस, आपण या काय म्हणलं की 40 दिवस. ते बधीर झालं ना, ते मागं सरकलं. ते म्हणलं 4 दिवस म्हणतो. आता समजून या, डाव असू शकतो, मराठे हुशार राहा. कारण वैराची रात्र म्हणतात ती हीच आहे आता मराठ्यावर. आता वैराची रात्र मराठ्यावर नाही द्यायची. ज्या ज्या वेळेस ते आपल्याला गुताले गेले, त्या त्यावेळेस तेच गुतले, आपण नाही गुतले. त्या त्यावेळेस तेच अडचणीत आले. आणि ह्या मराठ्यांच्या चालीमुळे, मराठ्यांच्या दूरदृष्टीमुळे, हुशारीपणामुळे लोक म्हणतात मराठे हुशार नाहीत. याच हुशारीमुळे 54 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. 1.5 कोटीपेक्षा जास्त मराठी त्याचा लाभ घेणार आहेत. ह्याच मराठ्यांच्या हुशारीमुळे. ताणून धरला असतं तर कदाचित 1.5 कोटी, 1.25 कोटी पर्यंत सुद्धा आकडा गेला नसता. भाऊ आयुष्यात मिळालं नसतं. आता ते उद्या सादर करणार आहेत उत्तर. मग आपला निर्णय थोडा उलसी पुढे घ्यायचा का? निर्णय आहे तेच हे, पण कमून पण दम निघा ना का? 24 डिसेंबर काय आहे का आणखी? आयला शब्द घ्यायला मराठ्याचा बदल दे का? फक्त थांबायची वेळ आली नाही. आज डिक्लेअर कार्यक्रम होता. पण या बरोबर दुसरा बी सांगतो लगेच. आता हे निर्णय थांबून घ्यायचा की याच्यावर सगळ्याचं एक मत हे का लगेच घ्यायचं? मला हातावर करून सांगा. बर थांबा, आणखीन पुढचं सांगतो. थोडं पुढचं सांगतो लगेच, मग तुम्हाला बोलायलाच देतो. जाऊ दे, काय आलं तर ताण आहे का? नाही, उद्या आहे उत्तर. कोणी येत नाही त्यांना काय ते म्हणते नाही, त्यांच्यावर नाही आपला कार्यक्रम मराठ्यात चालू, मराठ्याच्या म्हणण्यावर चालू. मग मराठी म्हणले असं की सुरू तसं. ऐका आता सध्या हो राव, ते बी भारी राहील राव. राईट. अरे सगळ्याला मान्य आहे का आपण पुढच्या 24 डिसेंबरच्या नंतरच्या आंदोलनाची घोषणा बीडला प्रचंड मोठे 23 तारखेला बैठक आहे, त्या दिवशी निर्णय घ्यायचा का? सगळ्यांनी आता हात वर करून सांगा परत, म्हणजे सगळ्याचं एकमत याचा अर्थ असा. कारण बीडचा मराठा समाज जिल्ह्यातला सहकुटुंब येणारे एक मराठा घरी थांबणार, एवढ्या ताकदीनं तो कार्यक्रम होणार आहे. बघूया, वेळच दिलेला आहे आपण तर 24 ला घोषणा करू. पण आता हे झालं फायनल. पण आता याच्या पुढचं सांगतो, हे पण महत्वाचं. सध्या माझा मायबाप मराठा समाज सगळा शेतकरी भावनेशी समजून घ्या. सरकार फिरकारला आपण गिनत नाही कोणत्याच. ऐका इकडे मरकड पटेल ध्यान असून द्या, गप्पा होणार मला बारीक देण असत. माझा मायबाप मराठा समाज हा शेतकरी सध्या गव्हाला पाणी देण्याचं काम चालू आहे. समजून घ्या मी काय बोलतो.
कापस वेचणीचं काम चालू आहे. पाऊस येतोय, कापस भिजायला लागले. ज्वारी पेरणी झाली, ज्वारीला पाणी द्यायचं काम चालू आहे. हरभऱ्याला सुद्धा पाणी द्यायचं काम चालू आहे. जरा आपण फिरून मागं नाही यायचं. मी कुठं काय म्हणलो नाही, मी आत्ताच नाही ओपन करणार. मराठीने हे डोकं लावायचं म्हणून एकदा जर धडक द्यायची ठरली, ती नियोजनबद्ध सगळ्या गोष्टीच्या सोयी सुविधासह, कुणाला मागायची गरज नाही पडली पाहिजे, कोणाला ही गोष्ट आण म्हणायची गरज नाही पडली पाहिजे. तारीख ठरवण्याची 2 दिवस लेट, पण माणूस गेला की मागचा धाक नाही पाहिजे. पाणी द्यायचं राहिलं, कापूसाचं राहिला, घ्यायचून पुरात मग एकदाच. मागच्याला सुद्धा वाटलं नाही पाहिजे आपला करता गेलाय, पाणी द्यायला कोणी नाही, कापूस शिकायला बी कोणी नाही. थोडा मध्ये पीएस तयार करा पटापट. काम उरका, काम करता बरोबर, काम करण्याबरोबर धडक देण्याचा बी पक्क आणि कायमचं नियोजन करा. फिरून शेजारच्याला मला दात घासायला देतो का म्हणा सुद्धा काम नाही राहिलं पाहिजे. जायचं तर उगाच सगळे तारीख ठरली, चला चला म्हणले, मग बनेलच घरी राहायला, मी चालू घरी. अनेक महत्वाच्या मुद्द्यांना सध्या मनोज जरांगे पाटील हात घालताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र सध्या मनोज जरांगे पाटलांनी एक महत्वाची घोषणा केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. तर 2 दिवस लेट, पण अशी तयारी. आणि मग जायचं काय आलं, आणि मग मी काय सांगतो. जॉईन झालेल्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, अद्यापही तुम्ही आपल्या एनआरटी न्यूजच्या फेसबुक पेजला फॉलो नसेल केलं तर लवकरात लवकर फॉलो करा. उद्रेक करीन असं घुसून द्यायचं नाही, नसता मग मला तुमचा लढा मान्य नाही. माझ्या जातीचे पोरं गुत्ता कामा नाही, आरक्षण तर भेटलं पाहिजे. शेवटच्या टप्प्याकडे आपण आलो, ध्यान राहू द्या. निर्णय मी कोणत्या क्षणी घेऊ शकतो, त्यामुळे तुम्ही सज्ज पाहिजे. टपाटपाच हातावर झाले हो. फक्त नियोजन पक्क करून करायचंय, नुसतं भावनेच्या आरे जाऊन नाही बोलायचं. मी पुन्हा पुन्हा काय सांगतोय समजून घ्या. भावनेच्या आरी कोणी जायचं नाही, करायचंय म्हणून करायचं नाही. एकदा धडक द्यायची ठरलं तर मी माघारी आले घेऊटल्याशिवाय माघारी फिरणार नाही. या भूमिकेवर करोडोच्या संख्येनं मराठ्यांनी एकत्र राहायचं. तुम्हाला 3 गोष्टी पाहिजे, 3 ते 4. त्याबाबतची घराघरात जाऊन जागृती करायचं काम करायला लागतं. असं नाही घरी कोण ठेव